धनंजय मुंडे, तुम्ही राजीनामा दिला, उपकार नाही केले आमच्यावर। 288 जण आहे ना तुम्ही विधानसभेत बसलेले, ते 78 विधान परिषदेतले आणि ते वरती 545। तुम्ही सगळेच गुंडागर्दीचा सहारा करून निवडून तिथं पोहोचलेले आहे आणि निवडणुकांची सगळी आहे ना तुम्ही वाट लावून ठेवण्यामध्ये तुम्ही सगळे सहभागी। संविधानाने ज्या पद्धतीने निवडणुका लढायला लावलेल्या आहेत ना तशा तुम्ही लढत नाही। अगदी ग्रामपंचायतीपासून जी तुमची गावगुंडीन गुंडागर्दी सुरू होते तर ती थेट खासदारकीपर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत आणि पंतप्रधानापर्यंत सर्वत्र खून खराबा केल्याशिवाय तुम्हाला ती पदं मिळत नाही असं तुमची खात्री झाल्यामुळे तुम्ही सगळेजण तोच मार्ग अवलंबता। आणि याला तुम्ही काय करता, आपलं जे पोलिसिंग आहे हे सगळं वापरता। तर आता अशाच पोलिसांना सुद्धा आहे ना नोकऱ्यांवर ठेवलं पाहिजे की जे ह्या हरामखोर राजकारण्यांचं ऐकणार नाहीत। आता मस्साजोग प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणी निभावली असेल? मारणाऱ्यांचा तर दोष आहेच, ते हरामखोर आहेत, ते नीच आहेच, पण क्रौर्याची एवढी परिसीमा गाठण्याची त्यांच्यामध्ये एवढी डेअरिंग आली कुठून? तर ती फक्त आणि फक्त या लाचखोर भ्रष्ट पोलिसिंगमुळे आलेली आहे। तर ज्या ज्या पोलिसांनी त्याच्यामध्ये ना झकमाऱ्या केलेल्या आहेत ना त्या सगळ्यांना बडतर्फ करा, त्यांना सहआरोपी करा, त्यांना जन्मठेप यांच्या बरोबरीने जरा भोगू द्या, त्याच्याशिवाय पोलीस खातं सरळ होणार नाही। दरवेळेला गृहमंत्री असं म्हणाले, गृहमंत्री तसं म्हणाले, आमदार असं म्हणाला, सगळे पोलीस स्टेशन्स आमदारांचे आणि खासदारांचे अड्डे झालेले आहेत। आमदारांचे खासदारांचे पोलीस स्टेशन म्हणजे अड्डे झालेले आहेत। SP ऑफिस, CP ऑफिस हे खासदार आमदार मंत्र्यांचे अड्डे झालेले आहेत। कुठून न्याय मिळणार आहे जनतेला? घंटा तुम्ही न्याय नाही देऊ शकत आम्हाला। तर या नालायक्या सोडा, हे नाटकं सोडा, तुम्ही सगळं थोबाड काळं केलेले लोक आहात आणि आम्हाला तुमची खरंच लाज वाटते की तुम्हाला कसं आमदार, खासदार, मंत्री म्हणावं। अरे तुमच्या जिंदगानीवर तुमच्या घरचे सुद्धा तुम्हाला जवळ करत नाही ना रे। बायका असताना तुम्हाला त्या आमदार भवनामध्ये, त्या खासदार निवासामध्ये आणि मंत्रालयामध्ये, मंत्र्यांच्या निवासस्थानी सगळ्या प्रकारच्या बायका लागताच कशा? कळतं ना आम्हाला, कारण त्यांना सुद्धा तुमची किळच झालेली आहे। पण हे बोलायचं कोणी बोलत नाही आहे ना हल्ली, पण आम्ही बोलणार। आम्हाला जे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आम्हाला जे संविधान मिळालेलं आहे, उपकार आहे आमच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे। त्यांनी ही लोकशाही मजबूत राहावी म्हणून तिचे पाळं मुळं खोलवर जातील अशी व्यवस्थाच करून ठेवली आहे आणि त्याच्यातनंच आम्ही त्या स्वातंत्र्याचाच फायदा उचलून तुमच्या आहे ना ह्या सगळ्या शिव्या तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करतो आहोत। बंद कराय थोटांड, बंद कराय नाटकं। जोपर्यंत स्वच्छ, सरळ, पारदर्शक, प्रामाणिक नेतृत्व आणि प्रशासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत 150 कोटीचं कधी भलं होऊ शकत नाही। त्यामुळे अजिबात ते धनंजय मुंडेंचा राजीनामा वगैरे हे नाटकं नको। याच्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल, तुमचा कमिशनर, तुमचा महासंचालक पोलीस, पोलीस महासंचालक, सगळे दोषी, सचिव गृह मंत्रालयाचा, सगळे एक जात हरामखोर, एक जात नीचे। तुम्हाला फक्त तुमच्या गांडीखालच्या खुर्च्या ज्या आहेत ना त्या सांभाळायच्या। तुम्ही सगळे ना तुमच्या बुडाखालच्या खुर्च्या टिकवण्यासाठी हा सगळा प्रताप करताय। एकदम गोष्ट क्लिअर आहे, हे जे गुन्हेगार आहे ना यांच्या विरोधात एवढी महाराष्ट्रभर संतापाची लाट असताना सुद्धा तो वाल्मिक कराड डायरेक्ट त्या सायबरच्या एका लेडी PSI बोलताना सांगतो ते हे डिलीट कर, ते डिलीट कर, बीडचा बाप मीच बसलो इथं। हे काय चालवलंय? आणि हे छोटे मोठे वाल्मिक कराड जे आहे ना हे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बसलेले, प्रत्येक पोलीस स्टेशनचा आका आहे ना आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्रीच असतो आणि त्यामुळे जनसामान्यांच्या आहे ना कुठल्याही केसेस नोंदच होत नाहीत। खूप नीचपणा चालतो त्या पोलीस स्टेशनला। त्यामुळे मी परत मागणी करतो की जसे हे राजकीय पुढारी हे राजीनामा घेऊन आहे ना घरी गेले पाहिजे ना, त्याच पद्धतीनं हे भ्रष्ट पोलीस आणि ते करत असलेलं पोलिसिंग हे नष्ट झालं पाहिजे। आणि पहिल्यांदा यांना सगळ्यांना त्या मस्साजोग प्रकरणातले जेवढे पोलीस ज्यांनी आहे ना ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत ना त्यांना सगळ्यांना बडतर्फ करून, सह आरोपी करून त्यांना सगळ्यांना जन्मठेपेच्या शिक्षा होतील। असं ज्या वेळेला घडेल त्याच वेळेला तुमचं कुठंतरी पारदर्शक असं राजकारण आहे असं म्हणता येईल। अर्थात तुम्ही 3 लोकांचं मिळून सरकार करताय, सगळ्यांचे विचार वेगळे असलेले लोक एकत्र येत आहेत आणि सगळ्यांना येड्यात काढतायत आणि सगळ्या खुर्च्या बळकावतायत, सगळ्याचे हिस्से वाटे करतायत, 100 कोटीचे टार्गेट देत आहे। तिथं सगळं ओपनच आहे, पण जनता जी आहे ना ती खूप शोषिक असल्यामुळे, तिची तुम्ही ना नाळ ओळखल्यामुळे तुम्ही हे सगळे नंगेनाथ चालवलेले आहेत। तर त्याची आम्हाला खूप खंत वाटते। स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्यवीरांनी मिळवलं, स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवलं, जे शहीद झाले त्यांना तुम्ही तुमची काळे थोबडं वरती काय दाखवणार आहे? तुम्हाला याची लाज सुद्धा वाटत नाही का?
जरा विचार करा या गोष्टीचा, करा बदल करा. आजपर्यंत 78 वर्षात झालेली सरकारं सगळ्यांनी काळी थोबडं केली, सगळ्यांनी शेण खाल्लं, एक माईचा लाल साला प्रामाणिक मिळत नाही आम्हाला. छी थू आहे साले तुमच्या त्या सत्तेवर.